भद्रं कर्णेभिर्देवा भद्रं पश्येमाक्षभिर्जयत्राः स्थिरैरङ्गैः सुष्ठुवाग्भूषस्थानो हिरण्यक्षेमहि देवो शतमिन्दु शरदो अन्दिदेवा जतरा दशकरा जयसन्ध। शिरपूर वरवाडे नगर परिषदेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष चिंतनभाई पटेल, नगरसेवक भूपेशभाई पटेल, सर्व नगरसेवक व नगरसेविका यांचा विधिवत पदग्रहण सोहळा नगराध्यक्ष दालनात व त्यानंतर नगर परिषदेच्या सभागृहात बुधवारी 24 डिसेंबर 2025 रोजी दुपारी 1 वाजता उत्साहात संपन्न झाला। शिरपूर वरवाडे नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 साठी मतमोजणी दिनांक 21 डिसेंबर 2025 रोजी होऊन लोकनियुक्त नगराध्यक्ष पदावर चिंतनभाई अमरीशभाई पटेल यांनी 16,959 मतांनी दणदणीत विजय प्राप्त करून विराजमान झालेत। यावेळी भाजपाचे 31 नगरसेवक व MIMचा 1 नगरसेवक यांनीही पदभार स्वीकारला। सर्व नवनिर्वाचित पदाधिकारी यांचा यावेळी सत्कार करण्यात आला। सुरुवातीला ब्रह्मरुंद यांनी विधिवत कार्यक्रम करून मंत्रोच्चारात नवनिर्वाचित नगराध्यक्ष चिंतनभाई पटेल व सर्व नगरसेवक नगरसेविकांचा पदग्रहण सोहळा धार्मिक वातावरणात संपन्न झाला। प्रास्ताविक व सूत्रसंचालन सुभाष कुलकर्णी यांनी केले। मुख्य अधिकारी प्रशांत सरोदे, प्रशासकीय अधिकारी संजय हासवाणी यांनी मनोगत व्यक्त करून पुढील कार्यकाळासाठी नवनिर्वाचित नगराध्यक्ष चिंतनभाई पटेल यांना पदभार देऊन सत्कार केला। यावेळी लोकनियुक्त नगराध्यक्ष चिंतनभाई पटेल यांनी आपल्या मनोगतात येत्या 5 वर्षांच्या कार्यकाळात शिरपूर वरवाडे नगर परिषदेला प्रगतीपथावर नेण्याचे सांगून आमदार अमरीशभाई पटेल, माजी नगराध्यक्षा सौ जयश्रीबेन पटेल, माजी नगराध्यक्ष भूपेशभाई पटेल यांची विकासाची परंपरा पुढे नेणार असल्याचे सांगितले। तसेच नवीन गरजानुसार सुखसोयी सुविधा पुरविणार असल्याचे सांगितले। माझा खानदेश न्यूज ब्युरो शिरपूर। की वेदमंत्र ऐकल्यानंतर शरीरात कानानं वेदमंत्र ग्रहण केल्यानंतर शरीरातले सगळ्या प्रकारचे ब्लॉकेजेस दूर होतात, वाईट विचार दूर होतात। म्हणून वेदमंत्र ऐकायचे असतात की शरीरातले ब्लॉकेजेस दूर होऊन उत्तम प्रकारचं आरोग्य आपल्याला मिळतं आणि कुठल्याही प्रकारचं वाईट मनामध्ये विचार येत नाही। हे पहिलं कारण। आणि दुसरं कारण, या वास्तूमध्ये जर काही नकारात्मक ऊर्जा असतील त्या नकारात्मक ऊर्जा निघून जाव्या आणि या वेदमंत्रांच्या उच्चारानं सकारात्मक ऊर्जांचं अधिष्ठान या संपूर्ण नगरपालिकेच्या वास्तूत यावं आणि सगळ्यांच्या मनामध्ये जनकल्याणाची भावना घेऊनच या ठिकाणी कार्य केलं जाणार आहे। आजपर्यंत या शिरपूर नगरपालिकेत असं कुठेही ऐकण्यात आलं नाही की कुठल्याही नागरिकाकडनं लाच घेऊन काम केलं गेलं, असं आजपर्यंत ऐकलं गेलं नाही। म्हणजे सगळे निष्कलंक लोक या ठिकाणी कर्मचाऱ्यापासून तर सगळे नवनिर्वाचित जे जे होऊन गेले पूर्वीपासून तर आतापर्यंत यांनी तो सगळ्या प्रकारचा कारभार स्वच्छ ठेवलाय आणि तीच अपेक्षा सगळ्यांनी शिरपूरकर नागरिकांची पण आपल्या सगळ्या नवनिर्वाचित नगर अध्यक्ष आणि सगळ्या नगरसेवकांकडे म्हणून आशीर्वाद देऊन या ठिकाणी हा पदग्रहण सोहळा होणार आहे। पुढे तुमचे जे काही पद असतील, माधवराव पाटीलराव साहेब असतील किंवा पाणी पुरवठ्याचे रिटायरमेंट माझ्या पहिल्या टर्मला रिटायर झालेले आदरणीय गिराजे साहेब असतील, आज जरी पाहिजे त्यांना फोन केला पाणी पुरवठ्याचं काही अडचण विचारली तर ते एक्झॅक्ट सांगतात की वो कॉलनी में कौन से प्रेशर से पाणी जाने को होणार, कौन से प्रेशर में जाने को होणार। असे डिवोटेड लोक आदरणीय बाईंच्या याच्यात तयार झालेले आहेत। मी प्रथम त्या 4 वर्षामध्ये तुम्ही अतिशय समृद्धपणे चांगल्या पद्धतीने नगरपालिका तुमचे सगळ्यांचे आम्ही आभार मानतो। नगरपालिका कर्मचाऱ्यांचे तुम्ही कर्मचारी म्हणून नाही तर स्वतःचे कर्तव्य म्हणून राबत असतात। तुम्हाला येणाऱ्या अडचणी तुम्ही सॉल्व्ह करत असतात, आम्हाला येणाऱ्या अडचणी तुम्ही सॉल्व्ह करत असतात। पण त्याच्यानंतर प्रशासकीय बाजूनंतर आता आम्ही अजून स्पीडने नवीन नगराध्यक्ष चिंतनभाईंच्या विचाराने आपल्याला शिरपूर शहर पुढे न्यायचं आहे। एक डिजिटल शिरपूर म्हणून पाहिजे आमच्या डोक्यामध्ये जी कल्पना आहे की डिजिटलायझेशन आपल्याला करायचं आहे। शिरपूरमध्ये घरपट्टी असेल, पाणीपट्टी असेल, हे जास्तीत जास्त म्हणजे माझा कर्मचारी फिरायलाच नको, ते डायरेक्ट घेऊन फिरतात आपले पाणीपट्टीवाले घरपट्टीवाले। हे मोबाईलच्या माध्यमातून आपल्याला कशा पद्धतीने नगरपालिकेत कनेक्ट करता येईल डिजिटल पद्धतीने, या पद्धतीने त्यांचा मानस आहे।
सॅटेलाइट मॅपिंगच्या संदर्भात भूपेशबाईंनी चर्चा केलेली आहे की सॅटेलाइट मॅपिंगच्या माध्यमातून आपण रस्त्यांवरच्या खड्ड्यांपासून कुठे ब्रेकर लागणार आहे, कुठे कोणत्या रस्त्यावर जास्त वाहतूक होते आहे, तिथे स्पीड ब्रेकर द्यायचं आहे, या सगळ्या जिस तरह से हमको आगे बढ़ना है, खास करके छत्रपति शिवाजी महाराज का अपने पहले से पहला सीओ साहब हमारी दरखास्त है कि छत्रपति शिवाजी महाराज का स्टेच्यू और दूसरा महाराणा प्रताप का स्टेच्यू यहाँ हमको जयंती के दिन उसका खातमुहूर्त करना है और कोई भी अलग में कमेटी बनाए होंगे और उसी तरह से हमको काम पहले ये दोनों खास करके आज तक शिवाजी महाराज का और महाराणा प्रताप का पूरा पुतला हमारे यहाँ नहीं है, खंड है हमारे लिए और हम सब मिलकर नगर सेवक और नगर सेविका है, खास करके शुरुआत वहाँ से करना चाहते हैं। 1985 में मेरे पिताजी अमरीश भाई पटेल जीत के आए थे, फिर मेरे चाचा भूपेश भाई आए थे, उन दोनों ने बहुत डेवलपमेंट किया, फिर मेरी मम्मी आई, उन्होंने डेवलपमेंट किया, अब इन सब का बेटा आया है और ये बेटा उनसे ज़्यादा डेवलपमेंट करने की कोशिश कर रहे हैं। फ्यूचर में क्या क्या प्लान है? सब शिरपुर में और भी डेवलपमेंट करने की जगह है, जैसे जितनी ओपन स्पेसेस है वहाँ पे बच्चों के खेलने की जगह हम अरेंजमेंट करेंगे और ये बच्चे खेलने की ऐसी अरेंजमेंट करेंगे कि वो स्टेट लेवल और डिस्ट्रिक्ट लेवल पे और स्टेट लेवल पे खेल सके, वैसे ही हम अरेंजमेंट करेंगे ताकि बच्चे हमारे खेल में भी आगे बढ़े। एजुकेशन में तो यहाँ है, काफ़ी अरेंजमेंट किए हमने, काफ़ी एजुकेशन प्रोवाइड किया है, पर हम स्पोर्ट्स में भी अभी बच्चों के लिए हम अरेंजमेंट किए करेंगे और जितनी ओपन स्पेसेस है हर एक वार्ड में वहाँ पे हम इसकी सुविधा उपलब्ध कराएंगे। ओके।